या पक्षाच्या माध्यमातूनच राज्यामध्ये चांगलं काम होईल म्हणून भाजपाला लोकांनी प्रेफरन्स दिलेला आहे आणि म्हणून पक्षाच्या वाढीसाठी पक्षाला निधीसुद्धा देणं काही चुकीचं नाही आहे. सगळ्या पक्षाला मिळून त्यामुळे भाजपसुद्धा आहे. त्यामुळे भाजपला सर्वाधिक पैसे मिळाले असतील. तर मागच्या वेळी जे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड होते त्याच्यामध्ये हा आकडा भाजपला मिळालेला खूप जास्त होता, ज्याच्यावर सुप्रीम कोर्टाने टीचर्स आता सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतल्याने विषय संपलेला आहे. त्यामुळे आता तो इलेक्ट्रॉनिक बॉन्डसुद्धा बंद झालेले आहे आणि डायरेक्ट लोकांना पैसे देण्याची मुभा आहे. त्याप्रमाणे चेकनी पेमेंट आलेलं आहे. सदस्य मेंबरशिपमधून पैसे येतात तेही होतात. जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाच्या पवित्र्यात आहे. भाजपा आता सत्तेत आलेली आहे, मजा येईल असं त्यांचं वक्तव्य आहे. पुन्हा उपोषणाला मजा येईल असं म्हणतात. आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, ते म्हणत होते की म्हणजे आता पण टाळाटाळ करत होते, हे देखील ते देखील स्वतः आता मुख्यमंत्री झालेले आहेत फडणवीस, आता मजा येईल असं वाक्य आहे त्यांचं, ते उपोषण करणार आहेत पुन्हा एकदा. असं आहे की हा प्रश्न सर्वांनीच गांभीर्याने घेतलेला आहे. आरक्षण मिळालं पाहिजे यात दुमतपणाचंच नाही. 10% आरक्षण देण्यातही आलेलं आहे. आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. जे आता उर्वरित विषय असतील पण शासन स्तरावर मंत्रिमंडळ उपसमिती आहेच. ती कदाचित नवीन करतात तर तीच ठेवतात मला माहीत नाही. त्या समितीच्या माध्यमातून हे सगळं वेळोवेळी आढावा घेतला जातो. मला वाटते की हा प्रश्न आता नवीन सरकार आल्यामुळे आता 5 वर्षाचा निश्चितच कालावधी आहे काम करायला आणि सरकारने हा विषय निश्चितच जोमाने हाती घेतलेला आहे. तो मार्गी लागावा असा प्रयत्न राहणार आहे. लाडक्या बहिणीचे 1500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत, पण त्यांना प्रतीक्षा आहे 2100 रुपये कधी जमा. असं आहे की मला वाटतं की त्याचा आढावा सुरू आहे सध्या. लाडक्या बहीण योजनेचे जे काही अटी शक्ती किंवा ज्या गोष्टी असतील वित्तमंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषित केलेलंच आहे. पण ठरल्याप्रमाणे पैसे देतात ना. 1500 रुपये ठरले होते त्यामुळे देणं चालूच आहे. आज हप्ता पडला वाटतं या पूर्वीचे जे जात प्रमाणपत्र इश्यू झाले त्याला व्हॅलिडिटी मिळत नाही. नव्याने जे सरकारने आदेश काढले होते आणि त्यांचे पुरावे भेटले 1965 पूर्वीचे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट वाटप करण्यात आले. त्या बेसिसवर अनेक विद्यार्थ्यांनी MBBS सारख्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे, परंतु त्याची जात वैधता होत नाही. 15 दिवसाचा फक्त अवधी आहे. नाही, खरं म्हणजे मागच्या काळात सुद्धा हा विषय ज्यावेळेस आला ते स्वतः जातीत लक्ष घालून आपल्या जिल्ह्यामध्ये 450 सर्टिफिकेट्स जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही देऊ लागले, आम्ही दिलेले आहेत. आता हे काही तांत्रिक मुद्दे असतील मला माहीत नाही नेमकं कशामुळे थांबलेलं आहे. पण मागच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस सर्टिफिकेट लोकांना दिले ते व्हॅलिडिटी त्यांना दिलेली आहे. हे सगळे कशामुळे आणले बघू आणि त्याला मला मदत करू आपण. सरकार सूचना करेल का? कारण जात वैधता प्रमाणपत्र जे कार्यालय आहे त्यावेळी तिथे अडकाटली होती. आता फक्त 15 दिवसाचा अवधी विद्यार्थ्यांमध्ये लक्ष त्यात घालू आम्ही आणि लोकांना लवकरात लवकर व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळेल. मागच्या आधीचा विषय नाहीये. मागचे दिले ना 450 लोकांना दिले 2 दिवसात सर्टिफिकेट कलेक्ट दिले. प्रोसेस करतील ते. मराठवाडा वॉटर ग्रीड पुन्हा एकदा प्रोजेक्ट जो आहे तो देवेंद्र फडणवीस सीएम झाल्यानंतर मार्गी लागतोय. त्यातनं नांदेडला सुद्धा खूप फायदा आहेच. शिवाय कृष्णा भीमा स्थिरीकरणचा विषय आहे. याच्यासाठी तुमचं काही बोलणं झालंय का देवेंद्र फडणवीस? माझं निवडणुकीनंतर त्यांचं माझी हे सगळे राजकीय विषय होते मधल्या काळामध्ये त्या चर्चा झालेली नाही. लवकरच मुंबईला गेल्यानंतर जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर त्याची चर्चा मी करणार आहे. त्या सगळ्या प्रश्नाला गती कशी द्यायची या प्रकारची मदत आम्ही घेऊ. मराठवाड्यातील शाळांचा एक आवाज आलेला आहे की 3री-4थीच्या विद्यार्थ्यांना 29 विद्यार्थ्यांना मराठी सुद्धा नीट बोलता येत नाही. दुर्दैव आहे. याचा अर्थ की हा विषय शिक्षकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. ज्या अर्थी मुलांना नीट मराठी बोलता येत नाही, इंग्रजी बोलता येत असे जे काही विषय समोर आलेले आहेत विषय गंभीर स्वरूपाचे आहेत. आणि पण शालेय शिक्षणामध्ये ते जिल्हा परिषद शाळा असो किंवा खाजगी असो, संस्था चालक असतील किंवा जिल्हा परिषदचे अधिकारी असतील लक्ष दिलं पाहिजे. कारण अशा प्रकारे पुढची पिढी जर व्यवस्थितपणे शिक्षण घेत नसेल किंवा मिळत नसेल तर असे परिणाम दिसतात आपल्याला. त्यामुळे हा विषय गंभीर आहे. सरकारने घेतलेला आहे गांभीर्याने. पालक आहेत आणि शिक्षक आहेत दोघांनी सुद्धा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. 26 जानेवारीला पोलीस आयुक्तालय नांदेड घोषित होण्याच्या हालचाली आहेत. आनंद होईल. झालं तर फार चांगला होईल. तुम्ही काय एफर्ट्स लावले? पहिला पण चालूच आहे ना आपले. म्हणजे 6 महिन्यात काम मागे पडली होती. हा विषय प्रस्ताव जुनाचा आहे. त्याला यावेळेस गती मिळाली चांगलं होईल. आणि आयुक्तालयासाठी आपली केस फिट आहे. सरकार निर्णय घेत असेल तर स्वागत आहे. सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली होती, पण आता त्यांनी घुमजाव केला. त्या म्हणतात की मी सुद्धा ईव्हीएमवर 4 वेळेस निवडून आलेले आहे, त्यांना उपरती झाली असं म्हणतात. देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं. विभागीय आयुक्तालय होईल पण त्याला शाळपण सुचत आहे. विभागीय आयुक्त
झालं पाहिजे हीच आमची मागणी आहे ना. अहवाल आलेलाच आहे. निर्णय मीच घेतला होता. विभाग आयुक्तालय हा निर्णय मी घेतला होता. काही राजकीय कारणामुळे तो मागे पडला. निर्णय झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्री महोदय जे आहेत त्यांचा इन्व्हॉल्वेशनचा विषय येतोय, परंतु त्यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं विरोधी पक्ष मागणी करतायत. तुम्हाला काय वाटतं? तर कुठल्याही अशा गंभीर प्रकरणामध्ये असे बेछूट आरोप करण्यापेक्षा शेवटी चौकशी लावलेली आहे. चौकशीमध्ये जे स्पष्ट होईल त्याप्रमाणे निर्णय होईल. मग तो परभणीचा विषय असो किंवा बीडचा विषय असो, या दोन्ही प्रकरणामध्ये चौकशी अंती जे काही स्पष्ट होईल त्याप्रमाणे कारवाई अपेक्षित आहे. मौली विचार भोकर शहरामध्ये कलावती चा महल म्हणून एक प्रसिद्ध इनामी जमीन देण्यात आली होती. त्या ठिकाणी एक पुरातन विभागाचं महादेव मंदिर होतं, ते पाडून जमीन उद्ध्वस्त करण्यात आली आहे आणि ते प्लॉटिंगसाठी तयार करण्यात येत आहे. काय सांगाल? मला अशी माहिती नाही, माहिती घेतली मला अशी माहिती नाही. तर स्वामित्व सांगा. ते स्वामित्व योजना आता ग्रामीण भागातल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत गावातल्या, त्या गावातल्या प्रॉपर्टीसाठी प्रॉपर्टी कार्ड आता वितरण करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आतापर्यंत नमुना 8 किंवा अन्य कागदपत्राच्या आधारे ग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी संदर्भामध्ये त्याचं हक्क सिद्ध व्हायचे किंवा सिद्ध करून घेण्याचा प्रयत्न राहायचा. अनेक ठिकाणी भूमाफियांनी लोकांच्या जमिनी लाटलेल्या आहेत. टायटल क्लेम नसायचं, तक्रारी असायच्या. सरकार आता प्रत्येक प्रॉपर्टीचा मोजमाप करून माहिती घेऊन ही प्रॉपर्टी सरकारी दफ्तरीत नोंद होईल, मोजमाप केलं जाईल आणि त्याला डिजिटल प्रॉपर्टी कार्ड, डिजिटल कार्ड दिला जाईल. यातून एक चांगलं होईल की प्रॉपर्टीला जी खरी व्हॅल्यू आहे ती स्पष्ट होईल, प्रॉपर्टीचा मालकी हक्काच्या बाबतीमध्ये स्पष्टता येईल आणि ग्रामीण भागातल्या लोकांना खऱ्या अर्थाची गरज होती आतापर्यंत, ती गरज यातून आता निश्चित पूर्ण होणार आहे. आणि एक चांगला स्टेप आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून होणारा उपक्रम हा स्वागतार्ह आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय देणार आहे असं वाटतं. नांदेड जिल्ह्याला पालकमंत्री हे आपल्या मनासारखं असेल असं देखील बोललं जातं. नाही, असं माझ्या कुठला मनाचा विषयच नाहीये. नांदेड जिल्ह्याला होणारा पालकमंत्री नांदेडची कामं करणारा असावा आणि नांदेडला न्याय देणारा असावा, अधिक वेळ देणारा असावा अशी आम्ही अपेक्षा आहे.